भारतीय राज्यघटनेमधली जी महत्त्वाची कलमं आहेत ती आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा जो भाग 1 आहे त्याच्यातलं पहिलं कलम जे आहे, ज्याच्यामध्ये इंडिया आणि भारत या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कलम 2 जे आहे ते आहे सामील करून घेतलेले. आपण त्याचा कीवर्ड लक्षात घ्यायचा, सामील करून घेण्यात आलेली जी राज्य आहेत त्याचा. कलम 3 जे आहे ते नव्यानं निर्माण केलेली जी राज्य आहेत, या नव्यानं निर्माण केलेल्या राज्यामध्ये मी एक ट्रिक्स तुमच्यासाठी दिलेली आहे. ती आहे NPH2MMT सिक मी अरुण गो CUZ. आता याच्यामध्ये N म्हणजे काय आहे तर नागालँड हे 16वं काय आहे राज्य आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा 17 आहे. त्यानंतर NPH2 झालं, याच्यामध्ये एक हरियाणा झाल्यानंतर हिमाचल प्रदेश आहे. त्यानंतर मणिपूर आहे, मेघालय आहे आणि त्रिपुरा आहे. MMT झालं. त्यानंतर सिक मी अरुण गो. सिक म्हणजे सिक्कीम आहे, सिक मी म्हणजे मिझोराम आहे, अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश आहे, गो म्हणजे गोवा आहे, CUZ ज्या पद्धतीनं CBZ गाडी बघतो आपण त्याप्रमाणे CUZ गाडी बघायची आहे. C म्हणजे छत्तीसगड आहे, MP पासून तयार झालेला. U म्हणजे उत्तराखंड आहे, UP पासून तयार झालेला. आणि Z म्हणजे झारखंड आहे, बिहारपासून तयार झालेला. आणि त्यानंतर T म्हणजे काय आहे, तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भारतीय राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये पण संघराज्य आणि त्यांची राज्यक्षेत्रे सांगितलेली आहेत आणि परिशिष्टेमध्ये राज्यांची नावे आणि त्यांचे राज्यक्षेत्र अशाच अनुषंगानं काय आहेत या दोन्हीही गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत. आता भारतीय राज्यघटनेमधला भाग 2 जो आहे तो आपण बघणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे 1955चा नागरिकता कायदा हा आहे. आणि या कायद्यामध्ये आत्तापर्यंत जवळपास 9 वेळा संशोधन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 4 परिशिष्टे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये किती प्रकारे नागरिकत्व घेता येतं व किती प्रकारे जातं याच्या दोन्हीचाही तपशील दिलेला आहे. तर याच्यामध्ये नागरिकत्व हे 5 प्रकारे घेता येतं. एक वंशाद्वारे, जन्माद्वारे, नोंदणीद्वारे, संमतीद्वारे, स्वीकृतीद्वारे आणि एखाद्या प्रदेशाचं जर संमेलन झालं तर त्याच्याद्वारे अशा पद्धतीनं काय करता येतं, नागरिकत्व घेता येतं. पण नागरिकत्व रद्द कधी होतं तर एक तर त्याचा त्याग केल्यानंतर, दुसरं ते संपुष्टात आल्यानंतर किंवा ते नष्ट झाल्यानंतर काय होतं, नागरिकत्व रद्द होतं. तर त्यानंतर राज्यघटनेतला भाग जो 2 आहे नागरिकता, याच्यामध्ये कलम 5 मध्ये काय दिलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेनं जे बहाल केलेलं नागरिकत्व आहे ते दिलेलं आहे. कलम 6 ने काय दिलेलं आहे तर पाकिस्तानामधून जे लोक आलेली आहेत त्यांचं नागरिकत्व दिलेलं आहे. 7 मध्ये काय दिलेलं आहे तर भारतातून पाकिस्तानमध्ये गेलेल्या लोकांचं नागरिकत्व दिलेलं आहे. 8 मध्ये NRI दिलेलं आहे. 9 मध्ये सांगितलेलं आहे की बाबा एखाद्या व्यक्तीनं जर बाहेरच्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व ॲटोमॅटिक संपुष्टात येतं, हे काय केलेलं आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग 10 आणि 11 हे नागरिकत्वाच्या बाबतीतल्या गोष्टी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे जो भारतीय राज्यघटनेमधील मॅग्ना कार्टा असं म्हटलं जातो, ज्याच्यामध्ये कलम 12 आहे, 12 ते 35 सांगितलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की कलम 12 मध्ये काय सांगितलेलं आहे तर कलम 12 मध्ये राज्यसंस्थेची व्याख्या सांगितलेली आहे. आता या राज्यसंस्थेच्या व्याख्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर परीक्षेला येणारा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था ही राज्यसंस्था आहे का असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. मग न्यायव्यवस्था ही राज्यसंस्था आहे का तर न्यायव्यवस्था ही राज्यसंस्था आहेही आणि नाहीही. ज्या वेळेस न्यायव्यवस्था हे कायदे करण्याचं काम करत असते, प्रशासकीय काम करत असते, त्यावेळेस ती न्यायसंस्था असते. पण ज्या वेळेस न्यायव्यवस्था ही न्यायिक काम करत असते त्यावेळेस ती राज्यसंस्था नसते. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर भारतीय कलम 13 बघणार आहोत. कलम 13 मध्ये काय सांगितलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मध्ये कायद्याची व्याख्या सांगितलेली आहे आणि या 13 मध्येच वेगवेगळे
न्यायिक पुनर्विलोकन असेल, अशा अनुषंगाने हे काय आहे कलम या ठिकाणी आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18, त्यानंतर 19 ते 22, 23, 24, 25 ते 28, 29, 30 आणि कलम 32 ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मूलभूत हक्क किंवा अधिकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक ट्रिक्स केलेली आहे. जे विद्यार्थी हे लेक्चर पाहत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना अजूनही ट्रिक्स माहीत नाही, त्यांनी काय करायचं आहे, हे लेक्चर पाहत असताना ट्रिक्स लिहून घ्यायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ट्रिक्स आहे सस्वाशोध संघ. सस्वाशोध संघ याच्यामध्ये स म्हणजे समानतेचा अधिकार सांगितलेला आहे, ज्याच्यामध्ये 14 कलम सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये 2 प्रकारच्या समानता दिलेल्या आहेत. एक आहे कायद्यासमोरची समानता आणि दुसरं कायद्याने सर्वांना समान संरक्षण. आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कायद्याने समान संरक्षण तर आहेच, पण काही गोष्टीमध्ये अपवाद आहे आणि त्याच्यामध्ये कलम 361 हे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे नमूद करण्यात आलेलं आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये येईल की प्रेसचे जे स्वातंत्र्य आहे ते कुठल्या कलमानं सांगितलेलं आहे तर 361A या कलमानं काय सांगितलेलं आहे प्रेसचं स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कलम 16 आहे. कलम 17मध्ये काय सांगितलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 17मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे सांगितलेलं आहे आणि 18मध्ये काय सांगितलेलं आहे तर 18मध्ये पदव्या नष्ट करण्याचं सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपणाला माहीत असणं खूप गरजेचं आहे.